नमस्कार. आज आपण एका प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत, ते म्हणजे नवरात्र म्हणजे काय. खरं तर नवरात्र म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी आज तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देणार आहे. जसं प्रत्येक देवतेला काही काळ प्रिय असतो, त्याचप्रमाणे नवरात्रीचा हा जो काळ आहे तो देवतेला म्हणजे शक्तीच्या उपासनेला अत्यंत प्रिय आहे. नवरात्राचा प्रारंभ हा घटस्थापना म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्र सुद्धा म्हणतात, कारण त्यावेळेस शरद ऋतू सुरू होतो. अश्विन महिन्यामध्ये सुरुवातीच्या 9 दिवसांमध्ये नवरात्र अर्थात देवीची उपासना केली जाते. ह्या देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे, कारण ह्या 10 दिवसांमध्ये देवींनी शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी खूप मोठं युद्ध केलं होतं. त्या 10 दिवसांमध्ये शक्तीने वेगवेगळे रूप घेऊन 10 दिवसांमध्ये दैत्यांचा नाश केला. या 10 दिवसांमध्ये जे काही